एक कटू वास्तव. नीला आणि रोहन यांची ओळख कॉलेजमध्ये झाली. सुरुवातीला दोघं फक्त चांगले मित्र होते, पण नंतर त्यांची मैत्री घट्ट झाली. रोहन स्वभावाने साधा, मदतीला तत्पर आणि प्रेमळ होता. तो कुणालाही नाही म्हणू शकत नव्हता. नीलाला हे माहीत होतं. कॉलेज संपल्यानंतर दोघं वेगवेगळ्या क्षेत्रात काम करू लागले, पण संपर्क तसा राहिला. सुरुवातीला नीलाने रोहनकडून छोट्या मोठ्या मदत घ्यायला सुरुवात केली. कधी नोट्स मागायच्या, कधी अभ्यासात मदत घ्यायची, कधी एखादा खर्च करून घ्यायचा. हळूहळू तिने मोठ्या गोष्टी मागायला सुरुवात केली, आर्थिक मदतीपासून ते इतर कामांपर्यंत. रोहन काही विचारत नसे, कारण त्याला वाटत होतं की मैत्री अशीच असते, परस्पर सहकार्याची. काही महिन्यांनी नीलिलाला मोठ्या आर्थिक अडचणी आल्या. तिने रोहनकडून मोठी रक्कम उसने घेतली. रोहनने काहीही विचारलं नाही, तिला पैसे दिले. तिला माहीत होतं की तो कधीच मागत नाही. काही काळानंतर रोहनने तिला सहजच विचारलं, तू घेतलेले पैसे परत कधी करणार? नीला चिडली. तिला वाटलं की रोहनने हे विचारायलाच नको. तुला माझ्यावर विश्वास नाही का? मी तुला फसवले असं तुला वाटतंय? ती या विषयावर बोलायलाच तयार नव्हती. काही दिवस टाळाटाळ केल्यानंतर तिने वेगळीच खेळी खेळली. ऑफिसमध्ये तिने रोहनविरुद्ध काही सहकाऱ्यांकडे तक्रार केली. तो मला मानसिक त्रास देतो, माझ्या मागे लागतो, मला अपमानित करतो. ऑफिसमधील लोकांनी तिच्यावर विश्वास ठेवला, कारण ती एक स्त्री होती. कोणत्याही पुराव्याशिवाय, कोणतीही विचारणा न करता रोहनला वाईट नजरेनं पाहिलं जाऊ लागलं. त्याच्यावर नोकरी गमवायची वेळ आली. कोणी त्याच्या बाजूने बोलायला तयार नव्हतं. स्त्रीने एकदा एखाद्या पुरुषावर आरोप केला की समाज त्या पुरुषाला लगेच दोषी मानतो. रोहनसारखे अनेक पुरुष या परिस्थितीचा बळी पडतात. अशा खोट्या आरोपांमुळे खरंच अन्याय सहन करणाऱ्या स्त्रीचं महत्त्व कमी होतं, कारण लोकांच्या मनात शंका निर्माण होते की ही स्त्री खरंच त्रास सहन करत असेल का, की तीही कोणाला तरी फसवते. आजकाल अनेक ठिकाणी असे प्रकार घडत आहेत की काही स्त्रिया घरगुती हिंसाचाराच्या खोट्या केस टाकतात, ऑफिसमध्ये पुरुषांवर विनयभंगाचे चुकीचे आरोप करतात. हे सगळं सुरू असताना खऱ्या अन्यायग्रस्त स्त्रियांना न्याय मिळवणं कठीण जातं. खऱ्या पीडित स्त्रियांसाठी केलेले कायदेच चुकीच्या मार्गाने वापरले जातात. स्त्रीने आपल्याला मिळालेल्या सहानुभूतीचा गैरफायदा घेऊ नये. समाजाने तिला दिलेल्या सन्मानाचा उपयोग योग्य पद्धतीने करायला हवा. जर स्त्रिया सतत खोटे आरोप करत राहिल्या तर समाज एक दिवस खऱ्या अन्यायग्रस्त स्त्रियांवरही विश्वास ठेवायचा बंद करेल, आणि त्यावेळी खरंच अत्याचार सहन करणाऱ्या स्त्रींना न्याय मिळवणं कठीण होईल. स्त्री असो किंवा पुरुष, नाती, विश्वास आणि सन्मान हे समानतेनेच जपले पाहिजेत. एकमेकांचा गैरफायदा घेणं कोणत्याही नात्यासाठी हानिकारक आहे.